हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका छान अशा व्हिडिओमध्ये. तर चला आज करूयात आपण छान असा वडापाव. महाराष्ट्राची आन बान शान ज्याला म्हणतात तो म्हणजे वडापाव. तर त्यासाठी मी इथे तब्बल 1 किलो बटाटे घेतले आहेत. त्यातले 2 काढून ठेवलेले आहेत, म्हणजे पाऊण किलो बटाटे समजा. ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कुकरला असे लावून घ्यायचे. आता याला माती वगैरे असते, त्याच्यामुळे बटाटे आधी स्वच्छ व्यवस्थित धुवून घ्यायचे आणि बारका कुकर किंवा कोणताही कुकर असेल त्याला लावून घ्यायचे. आता इथे पहा, मी पाव आणलेले आहेत. त्यासाठी अतिशय छान आणि फ्रेश असे पाव असतात. तर नॉर्थ साईडला असे पाव मिळत नाहीत, फक्त महाराष्ट्रामध्येच हे पाव मिळतात. हे मिसळसोबतही खातात आणि वडापावसोबत हाच पाव छान लागतो. जे दुसरे पाव असतात मोठे, ते ॲक्च्युली छान लागत नाहीत. तर पहा किती मऊ आणि किती फ्रेश आणि नुकतीच बनवलेले हे जे पाव आहेत. तर वडा तुम्ही किती छान बनवा, जर पाव चांगला नसेल तर खाण्याला मजा नाही. त्याच्यामुळं हा पाव असा छान लागतो. मग तुम्ही ब्रेड पॅटीस करू शकता. जर तुमच्याकडे पाव अवेलेबल चांगला नसेल तर ब्रेड आणून ब्रेड पॅटीस तुम्ही करू शकता. तर इथे बटाटे छान उकडलेले आहेत आणि ॲज युज्युअल माझी मुलगी अन्वी मला हेल्प करत आहे. ती म्हणली, मम्मा मी तुला बटाट्याचे साल काढून देते. आणि इथे आमच्या अण्णांना वडापावसोबत रस्साही लागतो, म्हणून मग मटकी होती मोड आलेली, तर कांदा घेतला. त्याच्यानंतर कांदा बारीक चिरला आणि अद्रक, लसूण, कोथिंबीर, खोबऱ्याचं जे वाटण होतं ते याच्यामध्ये टाकलं आणि मग त्याच्यासाठी मटकीचा असा रस्सा बनवते. याला म्हणतात वडा सॅम्पल. तर मग महाराष्ट्रामध्ये वडा सॅम्पल खूप खाल्लं जातं. आता वडा बनवण्याची जी आहे, भरपूर साला लसूण घ्यायचा, अगदी थोडंसंच अद्रक घ्यायचं. अद्रक फार नाही टाकायचं, अगदी अगदी थोडंसं अद्रक टाकायचं, लसूण जास्त टाकायचा आणि कोथिंबीर नाही टाकायची. तर हिरव्या मिरच्या, कढीपत्ता थोडासा टाकायचा, लसूण, अद्रक आणि हिरव्या मिरच्या, कढीपत्ता हे सगळं बारीक वाटण करून घ्यायचं. आणि अद्रक मात्र थोडंच टाकायचं, हे नोट करून घ्या, नाही तर खूप जास्त अद्रक टाकलं की वडापाव छान नाही लागत. आणि हिरव्या मिरच्या तुम्ही तिखट टाकू शकता, किंवा जर तुम्हाला तिखट नसेल आवडत तर कमी तिखटाच्या हिरव्या मिरच्या टाकू शकता. इथे आम्हाला फार तिखट आवडत नाही, म्हणून मी थोड्याशा कमी तिखटाच्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. आणि हे वाटण करून घ्यायचं. आता आपण कढई ठेवायची, कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं. तेल फार नाही टाकायचं. इथून माझ्याकडून थोडं तेल पडलं होतं, तर मग आमच्या आईने सांगितलं की प्रियंका थोडंसं तेल टाक, म्हणून मग मी 1 चमचा तेल हे काढून घेतलेलं आहे. का तर मग वडापावची भाजी ही जास्त तेलकट चांगली नाही लागत, म्हणजे छान नाही होत. म्हणून मग हे पहा, बटाटे आणवीन आता सोलून दिलेले आहे छान असे मस्तपैकी. त्याला आता स्मॅश करून घेत आहे, ती अशी मदत करत आहे. तर इथे मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, जिरी मोहरी टाकलेली आहे. जिरी तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता, मी फक्त मोहरीच टाकलेली आहे. तर तेलामध्ये अशा प्रकारे मोहरी तडतडली की मग त्याच्यामध्ये हिरवं वाटण जे आपलं टाकलेलं आहे, अद्रक, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरचीचं, कढीपत्त्याचं जे वाटण आहे ते टाकायचं. याच्यामध्ये एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता, असं काही नाही. तर हे पहा, अशी मोहरी इथे छान तडतडलेली आहे. आणि मग तडतडली की मग कढीपत्ता टाकायचा आणि मग हिरवं वाटण टाकायचं, छान असं हिरवं वाटण. तुम्ही मात्र चमच्यानीच टाका, मी हाताने टाकते, का तर हिरव्या मिरचीने हाताची आगाग होते. तर असं मस्तपैकी हाताने वाटण टाकलेलं आहे. हळद टाकायची, त्याच्यामध्ये हिंग टाकायचा थोडासा आणि मग काही नाही, मग छान प्रकारे हलवून घ्यायचं. आणि हो, मग याच्यामध्ये तुम्ही बटाटे टाकू शकता, किंवा हे वाटण तुम्ही बटाट्यांमध्ये पण टाकू शकता. बटाटे कोणी कोणी त्याला फोडणी देऊन घेतं, कोणी कोणी नाही, कच्चेच बटाट्यांमध्ये ही म्हणजे उकडलेल्या बटाट्यांमध्ये नुसती फोडणी टाकतात. तर बटाटे हाताने असे कुस्करायचे किंवा स्पॅशरने असे कुस्करायचे आणि व्यवस्थित टाकायचे. हळद मात्र तेलातच टाकायची, का तर कच्च्या हळदचा मग वास येतो, कडू लागते कच्ची हळद. जर तेलामध्ये आपण त्याला व्यवस्थित फ्राय करून नाही घेतली हळदला, तर हळद ही नेहमी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची असते, का तर मग कच्च्या हळदीचा वास नाही येत किंवा कडू लागते मग कच्ची हळद, म्हणून, बाकी काही नाही. आणि त्याला हलकंसं असं भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये आता बटाटे टाकले आणि त्याला व्यवस्थित हलवून घेतली. आणि वरून मग भरपूर अशी छान अशी कोथिंबीर टाका, असेल तर, नसेल तर नाही टाकली तरी चालती, काहीच हरकत नाही. मीठ वगैरे तुमच्या अंदाजाने टाकायचं आणि अर्धंसं असं लिंबू पिळायचं, फार आंबट नाही करायचं, पण थोडंसं त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं. आता ही आहे अन्वीने तिची सेपरेट भाजी बनवलेली आहे तिच्यासाठी. अशा प्रकारची भाजी अशी छान अशी बनवून घ्यायची आहे मस्तपैकी. आणि एका बाजूला काय करायचं, बेसन पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं. असेल तांदळाचं पीठ तर थोडंसं टाका, नाही टाकलं तरी चालतं. बिना तांदळाच्या पिठाचे खूप छान वडे होतात. आणि मग त्याच्या वड्यांमध्ये मग बेसन पिठामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार, आणि थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं होतं मी. त्याच्यानंतर खायचा सोडा टाकला होता, किंवा इनोही टाकू शकता थोडासा किंचितसा. आणि मग आईने तोपर्यंत जी बटाट्याची भाजी होती त्याचे छान असे वडे करून घेतलेले आहेत. इकडे मी रस्सा बनवलेला आहे वड्यांसोबत खाण्यासाठी, वडा सॅम्पल म्हणतो तो आहे. आणि इथं सगळेजण पाहत आहेत वडापावची रेसिपी.
आणि अन्वी काहीतरी सांगत होती तिच्या पप्पांना आणि ते असं छान आई आता वडे तळून घेत आहेत. का तर वडा जो असतो ना तो मला तळून घेता येत नाही. माझ्याकडून ना तो तेल कमी टाकलं जातं आणि ते काय माहिती कायचे काय होतं तो वडा, म्हणून मग आई म्हटलं मी तळून देते वडा. मग अशा प्रकारे त्या हे करतायत, असं वड्याची गोल 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 वडे बनवतायत. आता त्याच्यामध्ये कढईमध्ये तेल टाकायचं. वडे तळताना कंजूसपणा करायचा नसतो, का तर वड्यांना भरपूर असं तेल लागतं, म्हणून अर्धी कढई तरी तेल टाकलं होतं. हे पहा, ह्याच्यामध्ये बेसन पिठामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ, खायचा सोडा, मीठ टाकून आणि थोडंसं लाल तिखट टाकलं होतं. तुम्ही ना चिकन मसाला टाकला नाही याच्यामध्ये तरी खूप छान लागतं. थोडंसं टाकायचा किंचितसा आणि हे बॅटर हलवायचं आणि तेल कडकडीत गरम झालं ना, हे कडकडीत तेल गरम झालेले 1 चमचा याच्यामध्ये टाकायचं बेसन पिठामध्ये, जेणेकरून तुमचे वडे खुसखुशीत आणि छान होतात, खमंग होतात. तर हे अशा प्रकारे वडे करून घेतलेले आहेत. आता बेसन पीठ हलवून घेत आहे पाणी टाकून टाकून. जास्त पण पातळ नाही करायचं पिठाने, जास्तही घट्ट नाही करायचं. असं व्यवस्थित त्याचं बॅटर करायचं, असं छान असं स्लरी असं बॅटर करायचं त्याचं. आता आई असं बॅटर करताय, त्यांनी हलवून हलवून लागेल तसं पाणी टाकायचं वरून थोडं 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 थोडं, तोपर्यंत आपलं तेलही अशा प्रकारे गरम होत आहे. हे सफोला गोल्ड ऑइल आहे. आणि अशा प्रकारे आता आई याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून ते पाणी टाकून ते व्यवस्थित त्याची स्लरी बनवून घेत आहे छान प्रकारे. आणि मग झाल्यानंतर छान असे प्रकारे त्याला भरपूर हलवून घ्यायचं, जेणेकरून वडे आपले छान होतात. आणि इतका सुंदर आणि इतका टेस्टी हा वडा, रस्सम, रस्सा वडा, सॅम्पल जे काही तुम्ही म्हणताल, याच्यामध्ये ह्या पिठामध्ये थोडा ओवा टाकला तरीही चालतो, काहीच हरकत नसते ना. अशा प्रकारे झालेला आहे आपला बेसन पिठाचा घोल ज्याला म्हणतात, तो तयार झालेला आहे वड्यांचा. आणि हे पहा, अशा प्रकारे त्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर महाराष्ट्रामध्ये वडापाव ना अतिशय प्रिय, म्हणजे जिव्हाळ्याचा विषय असा मानला जातो. एक वेळेस ना महाराष्ट्र लोकांना तुम्ही समोसा त्यांना आवडणार नाही बिलकुल. आम्हाला महाराष्ट्रीयन लोकांना फार समोसा आवडत नाही, पण वडापाव म्हणजे आमच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. खूप नाजूक विषय आहे वडापाव म्हणजे. म्हणजे ज्यांना बेसन पिठाने जुलाब लागतात त्यांना वडापावने काहीच होत नाही, अशातला हा वडापाव आहे. तर कोणाकोणाला बेसन पीठ जमत नाही, बेसन पीठ खाल्ल्याने त्रास होतो, लगेच पोट बिघडतं, पण तुम्ही वडापाव खा, त्यांना काहीच होणार नाही, असा हा जिव्हाळ्याचा विषय आहे वडापाव म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांना. म्हणून ना वडापाव हा घराघरामध्ये बनलाच जातो आणि खाल्लाच जातो. आणि कोणाकोणाला वडापाव करायचा आणि खायचा खूप कंटाळा येतो, म्हणून बाहेरूनही विकत आणतात. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही हॉटेलमध्ये जा, वडापाव म्हणजे स्वस्तात आणि मस्त पोटभरीचा नाश्ता म्हणून वडापाव ओळखला जातो. आणि त्याच्यासोबत मिळणारी ही तळलेली मिरची, याचं काय करायचं, मिरचीचं पोट फाडायचं, म्हणजे मधोमध चिरायची, त्याच्यामध्ये मीठ भरायचं आणि मग तळायची. एकदम खमंग आणि सुंदर अशी ही मिरची लागते. आता ही कमी तिखट मिरची आहे आणि वडापावसाठी ही मिरची लागते. जर तुम्हाला वडापावची गन पावडर करायची असेल तर याच्यामध्ये नुसतं बेसन पिठाचे नुसते असे सोडायचे, जे आपण बेसन पिठाचा घोल केला असतो तेलामध्ये सोडायचा, म्हणजे भज्यासारखं सोडायचं, ते काढून घ्यायचं, ते कडक करून असं काढून घ्यायचं आणि मग लाल तिखट, लसूण आणि हे जे भज्याचं आपण भज्यासारखं वड्यांचं काढतो ना, जो पापड असतो बेसन पिठाचा, तो तेलामध्ये तळलेला तो काढायचा, मिक्सरमध्ये सगळं बारीक करायचं, झाली आपली गन पावडर तयार. लाल तिखट, लसूण आणि तो भज्यांचं ते असतं ते टाकायचं आणि झालं मिक्सरमध्ये बारीक करून. वडापावसोबत लाल चटणी किंवा गन पावडर म्हणतो ती तयार. पण गन पावडर आम्हाला कोणाला आवडत नाही, म्हणून आम्ही करत नाही. फक्त हिरवी मिरची आवडते आणि आम्हाला रस्सा आवडतो वडापावसोबत. रस्सा वडा म्हणजे वडा सॅम्पल म्हणून मग आम्ही वडा सॅम्पल बनवतो. मटकीचा रस्सा ज्याला म्हणतो वडा सॅम्पल, ते बनवतो. आणि हे आपले गरमागरम मस्तपैकी वडापाव तळलेले आहेत. आणि घरी वडापाव बनवले ना की तुम्ही 4 खावा, 5 खावा, हेल्दी असतं, चांगलं असतं, काहीच प्रॉब्लेम येत नाही तुम्हाला वडापाव खाण्यासाठी. म्हणून हा वडापाव असा घरच्या घरी बनवला ना आपण किती पण खाऊ शकतो. आता हा आम्ही डिनरचा मेनू बनवला होता. तुम्हाला जसं की मी सांगितलं, आम्ही डिनरला नाश्त्याचे पदार्थ आम्ही डिनरला बनवून खातो, का तर गरमागरम खातो, सगळे असतात घरी बनवायला खायला म्हणून. अशा प्रकारे पहा रेडी आहे वडा सॅम्पल, बटाटा वडा, मस्त मस्त गरमागरम पाव आणि मिरची. हे पाव फ्रेश आणि घरच्या घरी बनवलेला सुंदर असा नाश्ता. कसा वाटला तुम्हाला हा नाश्ता, नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि असा रश्श्यामध्ये असा वडा टाकायचा आणि खायचा. आमच्या अण्णांचा तर आवडतीचा पदार्थ आहे, आमच्या अण्णांना खूप आवडतं आणि सगळ्यांनाच आवडतं. आम्ही सगळ्यांनी इतका आवडीनं हा मेनू डिनरला एन्जॉय केला ना. तुम्ही नक्की बनवा आणि खावा वडा सॅम्पल. तर हा जो रस्सा असतो ना तो खूप छान लागतो. काही नाही, मटकी असते ती काळ्या मसाल्याची, काळ्या वाटणाची, मिसळचा रस्सा आपण जसं बनवतो ना सेम त्या प्रकारे हा रस्सा बनवायचा आणि खूप सुंदर असा लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. कढी वडा पण तुम्ही खाऊ शकता, कढीसोबत पण हा वडा खूप छान लागतो, वडापावचा जो वडा असतो तो. आणि हे आमचे दिघे खूप एन्जॉय करून खातात. ते म्हणतात की